टाकलं चला लवकर लवकर लाईव्ह या. उद्यासाठी काय रणनीती पाहिजे हे महत्वाचं आहे. चला आलेत का सर्व विद्यार्थी लाईव्ह? चलो आजा, डोंट वरी, टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या सोबत आहे. त्यापुढे आपलं ते पण देऊन टाका. चला जॉईन झालेत का सगळे विद्यार्थी? बाकीचे विद्यार्थी ग्रुपला एक मेसेज करून द्या. आपल्या बूस्टर डोसच्या ग्रुपला मेसेज करून द्या. लाईव्ह इम्पॉर्टंट सुरू झालेलं आहे. नंतर मग पश्चाताप करू नका. चला लवकर लवकर या. चला ऍनालिसिस बघू आपण थोडं, आणि उद्याच्या पेपरला कसे प्रश्न येऊ शकतात, म्हणजे शिफ्ट नुसार लेवल वाढते का काय होते, तर लक्षात घ्या. म्हणजे आता फर्स्ट शिफ्ट संदर्भात आपण थोडी माहिती घेऊ. फर्स्ट शिफ्ट आणि नंतर सेकंड शिफ्ट संदर्भात माहिती घेऊ. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की क्वेश्चन कसे येतात. आलं लक्षात तुमच्या? तर बघा आता पहिल्या शिफ्टला नंबर 1 क्वेश्चन युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी विचारलं होतं. रेझिस्टिव्हिटी. आता मी सांगितलं की एक युनिट विचारलं परीक्षेमध्ये, तर बाकीचे सर्व युनिट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, पाठ करावं लागतील ते. आता दुसऱ्या शिफ्टला युनिट विचारलं गेलं नाही म्हणजे काही मोठं दुनिया बुडाली नाही अशातला प्रकार नाहीये इथे, की दुसरा क्वेश्चन सोपा त्याच्या संदर्भात टाकला जातो. त्याच्यामुळं असं नाही की युनिट आलं नाही म्हणून. नंतर बघा मी तुम्हाला गणित सांगितलं होतं की झेड काढा, इम्पिडन्स काढा, गणित येईल तुम्हाला. काय काढा? इम्पिडन्स काढा, गणित विचारलं होतं. आर बरोबर व्हॅल्यू वेगळ्या असू शकतात 3 आणि एक्स बरोबर समजा 4, तर झेड बरोबर किती येतं 5. आलं लक्षात? जे आपलं सूत्र होतं झेड इज इक्वल टू आर चा वर्ग प्लस एक्स चा वर्ग. इथं वर्ग 3 वर्ग ठेवायचे, इथं 4 ठेवायचे, बरोबर वर्ग 25 बरोबर 5 ओम. असं तुम्हाला इथे काढायचं होतं. आलं का लक्षात तुमच्या? हे आता जो तिसरा क्वेश्चन होता बघा, तिसरा क्वेश्चन टूलवर विचारला होता. टूल्सवर डायगोनल प्लायर आपण बऱ्याच वेळेस घेतलं. चित्र तुम्हाला सगळ्यात पहिले जर मी टूल्स दाखवला असेल तर डायगोनल प्लायरच हा टूल दाखवलेला होता. नंतर मी सांगितलं होतं अजून तुम्हाला की गणित विचारले जाईल की 3 फेज इंडक्शन मोटरवर प्रॉब्लेम विचारल्या जाईल. काय विचारल्या जाईल? 3 फेज. तर इथं लक्षात घ्या डायगोनल प्लायर. तर मग बाकीच्या जी शिप असतील त्यांना डायगोनल प्लायरच्या ऐवजी वेगळ्या प्लायर विचारल्या जातील, किंवा जॉईंट्स विचारल्या जातील, किंवा वेगळे टूल्स विचारले जातील. असं लक्षात ठेवायचं. अभ्यास करता वेळेस तुम्हाला असा अभ्यास करावा लागेल. इथं झेड काढायचा सांगितला, तर तुमच्या उद्याच्या शिफ्टला किंवा परवाच्या शिफ्टला काय येईल, तर इथं आता झेडचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, तर वाय काढा येऊ शकतं. तर 1/y असं करू शकता तुम्ही. म्हणजे झेड हे 1/, झेड जर तुम्हाला 10 दिलं तर 0.1 असं उत्तर येऊ शकतं. किंवा एक्स जर काढा म्हटलं तुम्हाला एक्स, तर काय फॉर्म्युला येतो मग? आर चा वर्ग, इथं झेडचा वर्ग मायनस आर चा वर्ग.
ऑलरेडी मी तुम्हाला हे बुस्टर डोस मध्ये सांगितलेलं आहे ना, की एका सिपला हे विचारतील, दुसऱ्या सिपला हे विचारतील, तिसऱ्या सिपला आर विचारले जाऊ शकतं. आर काढा, मग इथं फॉर्म्युला काय वापरायचा होता, झेडचा वर्ग मायनस इथं एक्सचा वर्ग, म्हणजे आर इथं तुमचं इझिली इथं येऊ शकतं. तर असा अभ्यास तुम्हाला करायचा पुढच्या शिपवाल्यांना. आलं तुमच्या लक्षात? ऑदरचे जे सिपचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सांगतोय मी. चला एकदा ग्रुपवर मेसेज करा बुस्टर डोसच्या लाईव्ह आले म्हणून. सर कळालं का तुम्हाला हे? आता याच्या संदर्भात 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये सिंक्रोनस स्पीड कार्ड आलं होतं, तर एनएस. तर तुमचे जे बाकीचे विद्यार्थी असतील बुस्टर डोस, तर बाकीचे विद्यार्थी असतील, आता उद्याच्या सिपला काय येऊ शकतं, तर यांना सिंक्रोनस स्पीड कार्ड येऊ शकतं. तर बुस्टर डोस मध्ये तुम्हाला सांगितलं तुम्हाला नॅचरल स्पीड कार्ड येईल, म्हणजे सिंक्रोनस स्पीड इज इक्वल टू काय होतं 120 f/p. म्हणजे इथं तुम्हाला इथं 120 फ्रिक्वेन्सी 50 दिली होती आणि 4 जर 4 दिलेले असेल तर 1500 RPM इथं तुम्हाला हिची स्पीड होती. इथे इतका सोपा क्वेश्चन इथे परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी मग काय करायचं, रोटर स्पीड काढा असा फॉर्म्युला येईल, म्हणजे एन इज इक्वल टू एन एस ब्रॅकेटमध्ये 1 मायनस एस हे करायचं. F2 रोटरची फ्रिक्वेन्सी काढा येईल, F1 गुणिले एस हे त्याचं सूत्र आहे. ऑलरेडी तुम्हाला हे सांगितलंय मी. स्लिप काढा, स्लिप काढायला काय येईल इथे, तर स्लिप काढायचा दुसऱ्या स्लिपला तुम्हाला उद्या किंवा परवा स्लिप काढा येऊ शकतं. तर हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, एखाद्याला फुल लोड स्पीड देईल, हाफ लोड स्पीड काढा येऊ शकतं. ऑलरेडी बुस्टर मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाहीये. रट्टा मारण्यासारखं काहीही कारण नाहीये इथे. आलं का लक्षात तुमच्या? रट्टा मारल्यासारखं काहीही कारण नव्हतं इथे. त्याच्यामुळे हे तुम्ही करायचं. आता मग सिंक्रोनस स्पीड काढा, ऍक्च्युअल स्पीड काढा, रोटरची स्पीड काढा, स्लिप काढा आणि रोटरची फ्रिक्वेन्सी काढा. हे याच्या संदर्भात ऑलरेडी आपण खूप गणित घेतलेले आहेत बुस्टर डोस मध्ये. तर हे सुद्धा इथं इम्पॉर्टंट आहे, असा अभ्यास करा तुम्ही. नंतरचा जो क्वेश्चन आहे, नंतरचा क्वेश्चन बघा इथे. नंतर तुम्हाला अल्टरनेटरवर क्वेश्चन विचारला गेला होता. कशावर? अल्टरनेटरवर. मी सांगितलं होतं अल्टरनेटरवर 100% तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढा येईल. हे असा क्वेश्चन आला होता, हे सूत्र तुम्हाला वापरायचं होतं इथे. तर इथं समजा पोल 4 दिले, स्पीड 1500 दिली, तर इथं 120 भागिले राहील. तर इथं किती येतं? 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी येऊ शकते. ऑलरेडी याच्यावर बरेच आपण प्रॉब्लेम घेतलेले आहे. हा सुद्धा क्वेश्चन गणितामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल फर्स्ट स्टेपला विचारल्या गेलेला आहे. हे इम्पॉर्टंट आहे. मग तुमच्या सिपला काय येऊ शकतं, तर पोल काढा विचारल्या जाऊ शकतं. काय काढा? पोल काढा विचारल्या जाऊ शकतं, किंवा स्पीड काढा विचारल्या जाऊ शकतं. तर असा तुम्हाला इथं अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यामुळं कन्फ्युज व्हायचं नाही की त्यांना वेगळं विचारलं आम्हाला वेगळं विचारतील, अशातला काही प्रकार नाहीये. थोडंफार व्हेरिएशन होत राहतं. ऍज इट इज तुम्हाला तसे क्वेश्चन विचारले जाणार नाही, परंतु ऍज इट इज नाही विचारले म्हणजे असं काही नाहीये. हे सोपेच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. फक्त इथं एकच इलेक्ट्रॉनिक्सचा क्वेश्चन विचारला गेला होता. इलेक्ट्रॉनिक्सचा क्वेश्चन काय विचारला गेला होता? झेनर डायवोडचा यूज किंवा झेनर डायवोड जो आहे डायवोड त्याचं ऍप्लिकेशन विचारलं गेलं होतं. ऍप्लिकेशन तर ते व्होल्टेज रेग्युलेशन मध्ये वापरलं जातं. कशामध्ये? व्होल्टेज रेग्युलेशन मध्ये इथं वापरल्या जातं. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक संदर्भात डायोडचा सिम्बॉल विचारला जाऊ शकतो. कशाचा? फक्त असा डायोडचा सिम्बॉल विचारला जाईल तुम्हाला. याला झेनर डायोडचं ऍप्लिकेशन विचारलं. काय विचारलं? झेनर डायोडचं ऍप्लिकेशन व्होल्टेज रेग्युलेशन मध्ये वापरलं जातं. म्हणून तुम्हाला झेनर डायोडचा सिम्बॉल विचारला जाईल. तर झेनर डायोडचा सिम्बॉल असा असतो, हे असा झेनर डायोडचा सिम्बॉल आहे. तर तुम्ही झेनर डायोडचा सिम्बॉल विचारला जाऊ शकतो. एखाद्याला हाफ ब्रिज रेक्टिफायर मध्ये किती डायोड असतात ते विचारले जाऊ शकतं. एखाद्याला फुल मध्ये विचारलं जाऊ शकतं.
याच्यात एक असतो, याच्यात दोन असतात, आणि ब्रिज रेक्टिफायर मध्ये किती असतात, तर 4 डायोड असतात. असा तुम्हाला क्वेश्चन तिथं विचारल्या जाऊ शकतो उद्याच्या स्लिप मध्ये. तर त्याच्यामुळं काही घाबरायचं काम नाहीये. क्वेश्चन फक्त थोडंफार त्याच्यामध्ये बदल होत असतो त्याच्यामध्ये. नंतर क्वेश्चन विचारला गेला होता तुम्हाला, काय क्वेश्चन विचारला गेला होता की फायर एक्सटिंक्शनवर काय आहे, फायर एक्सटिंक्शनवर क्वेश्चन विचारला गेला होता तुम्हाला. कशावर, फायर एक्सटिंक्शन. तर फायर एक्सटिंक्शनवर जर म्हटलं आपण कशावर, फायर, जो तुमचा फायर एक्सटिंक्शर जे आहे तर त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेला होता. तर त्याचं CO2 कार्बन त्याचं उत्तर होतं. कार्बन डायऑक्साईड आपण तिथं आग विझवण्यासाठी वापरला जातो फायर एक्सटिंक्शन मध्ये, बरोबर. आता त्याच्यानंतर सगळं घेतोय मी, डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. नंतर क्वेश्चन होता की जर 10 ओहम व 20 ओहम चे दोन रेजिस्टन्स कसे पॅरलल मध्ये, त्याच्यामध्ये दिले पॅरलल मध्ये जोडलेले आहे, तर त्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढा. तर अशी ऑलरेडी आपण खूप घेतली आणि मी सांगितलंच होतं तुम्हाला की तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाईल म्हणून. तर इथं याचं उत्तर तुम्हाला 10 गुणिले 20 असं करायचं होतं आणि सरळ इथं भागिले 30 करायचं होतं. इथं 200 भागिले 30 येत होतं, 0 0 कॅन्सल येत होता. म्हणजे इथं काय येतं, साइन 3 म्हणजे 6.66 ओम उत्तर येत होते. आलं लक्षात तुमच्या, 6.66 ओम उत्तर येत होत. हे पॅरलल, सिरीज पॅरलल वर क्वेश्चन होता. इथे एकूण रोध काढायचा. ACSR कंडक्टर वर विचारला होता. ACSR कंडक्टर जो आहे तर तो आपण 7/23 असं लिहितो. म्हणजे 7 काय दाखवतं असं त्यांनी विचारलं होतं. तर मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की हा 7 काय करतोय, 23 ला सपोर्ट देतो. म्हणजे मग आपला ACSR कंडक्टर मध्ये सपोर्ट देणारा पार्ट कोणता आहे, तर कोणता आहे, स्टीलचा आहे. तर मग याचं काय होतं, 7 जे आहे तर स्टीलचे वायर होते. कशाचे वायर होते, स्टीलचे. आणि 23 कशाचे आहे, तर अल्युमिनियमचे वायर आहे. तर मग आता यांना हे असं विचारलं तर बाकीच्यांना एखाद्याला विचारलं जाऊ शकतं 23 जी आहे तर ही कशाची संख्या आहे, तर ही अल्युमिनियमची संख्या आहे. मग किंवा एखाद्याला ACSR चा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. कोणाला तुमच्या सिपला ACSR चा लॉंग फॉर्म विचारला जाईल. किंवा ACSR कंडक्टर कुठं वापरला जातो, तो ओव्हरहेड लाईन मध्ये एखाद्याला असं विचारलं जाऊ शकतं. तर त्याच्यामुळं कन्फ्युज होण्याचं इथं काहीही कारण नाहीये. इथं व्यवस्थित पेपर तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे तुम्हाला अजिबात टेन्शन राहणार नाही, कारण हे इम्पॉर्टंट आहे. आता इथं मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला काय येऊ शकतं परीक्षेमध्ये, तुमच्या सीटला काय येईल. तर हेच तुम्हाला इथं सांगितलं की हे 7 कंडक्टर आहे स्टीलचे, हे अल्युमिनियमचे असतात. एकाला सीटला 7 विचारलं, दुसऱ्या सीटला 23 विचारले जाऊ शकतात. चौथ्या सीटला ACS कंडक्टरचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. 5व्या सीटला तो कुठं वापरला जातो हे विचारलं जाऊ शकतं. नंतरचा क्वेश्चन बघा, नंतरचा क्वेश्चन काय आहे बघा. नंतरचा क्वेश्चन विचारला गेला होता की पॅरलल ऑफ, एक मिनिट, हा, तर स्टील टावर मधला स्पॅन किती असतो त्यांनी विचारलं होतं. किती, स्टीलचे जे टावर असतात तर स्टीलच्या टावर मधला स्पॅन किती असतो. तर ऑलरेडी हे आपण घेतलेलं आहे की जर समजा कशाचा पोल असेल, स्टील पोल असेल, स्टीलचा पोल असेल तर आपण सांगितलं की 60 ते 100 असतं. नंतर RCC पोल असेल तर 80 ते किती असतो, 100 असतो. किंवा मग लाकडाचा पोल असेल, लाकूडचा पोल असेल तर तिथं 40 ते 60 असतं. नंतर तुमचा जो स्टील टावर असेल, तर टावरचं हे ग्रेटर 150 पेक्षा जास्त असतं किंवा 150 ते 300 पर्यंत असतं. हे ऑलरेडी आपण घेतलंय आणि हे ऑलरेडी परीक्षेला विचारलं होतं. तर त्यांना जर स्टीलचं विचारलं तर तुम्हाला एखाद्या वेळेस लाकूडचं विचारलं शकतं, कोणाला RCC पोलचा विचारेल, कोणाला स्टीलच्या पोलचा विचारला जाऊ शकतो. ते ऑलरेडी असं तुमच्याकडून होतं. तर याला म्हणायचं अभ्यास करायची टेक्निक. हे असं तुम्हाला करून ठेवावं लागणार आहे ते. तर
आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन जो होता बघा, त्याच्यानंतरचा क्वेश्चन होता त्याच्यानंतर क्वेश्चन होता की पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. पॅरलल ऑपरेशनची कंडिशन कोणती आहे? पॅरलल ऑपरेशनची तर तुम्हाला माहिती आहे, ट्रान्सफॉर्मरची पॅरलल ऑपरेशन फ्रिक्वेन्सी सारखी पाहिजे. नंबर 2 अजून व्होल्टेज सारखं पाहिजे. नंबर 3 फेज सिक्वेन्स किंवा आपण त्याला पोलारिटी म्हणू. काय म्हणू? पोलारिटी. सिंगल फेज असेल तर पोलारिटी सारखी पाहिजे. तरी ऑलरेडी आपण काही कंडिशन बऱ्याच घेतलेली आहे. हा सुद्धा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला गेला होता. म्हणजे नवीन तुम्हाला कोणता बूस्टर डोसच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणता क्वेश्चन वाटला का याच्यातला की अदर दॅन बूस्टर डोस आहे म्हणून? तर हे पूर्ण क्वेश्चन जे होते बूस्टर डोसचेच क्वेश्चन होते. अजून पण तुमच्या लक्षात येईल. पुढे बघा, तुम्हाला नवीन क्वेश्चन याच्यात जास्त काही दिसणार नाही. नंतर होतं की ईएलसीबी वर क्वेश्चन होता. ऑलरेडी आपण सांगितलं की ईएलसीबी म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. आणि हा कशासाठी वापरला जातो ईएलसीबी? तर लिकेज करंट पासून प्रोटेक्शन करण्यासाठी काय करतो आपण? ईएलसीबी तो वापरतो. हे ऑलरेडी आपण काही वेळेस घेतलेलं आहे. पुन्हा ओपन सर्किट टेस्ट, ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट टेस्ट. तर लगेच कमेंट्स मध्ये सांगा बरं का, बघू द्या मला. ओपन सर्किट टेस्ट कशासाठी घेतली जाते? आपण तुम्हाला सांगितलं की याच्यावर हातोडा द्या ठेवून. ऑलरेडी आपण प्रत्येक हे सांगितलंय तुम्हाला की बुस्टर मधलेच सगळे क्वेश्चन आहेत. तर आयर्न लॉसेस साठी. कशासाठी? आयर्न लॉसेस साठी. मग बाकीच्यांना येऊ शकतं. मी ऑलरेडी तुम्हाला 4 वेळेस सांगितलंय की तुमच्या शिपला जर ओपन सर्किट टेस्ट आली तर दुसऱ्या एखाद्या शिपला शॉर्ट सर्किट टेस्ट येईल. चौथ्या शिपला कोणत्या साईडला घेतल्या जाते, कोणती साईड शॉर्ट केल्या जाते, कोणती साईड ओपन केल्या जाते. ऑलरेडी मी 4 वेळेस तुम्हाला ओरडून इथं सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे इथं पेपर येतोय. नंतरचा क्वेश्चन बघा. नंतरचा क्वेश्चन आहे 17 नंबरचा क्वेश्चन बघा. फ्यूज. आता हिटिंग इफेक्टवर कोणतं उपकरण काम करतं म्हणे? हिटिंग इफेक्टवर कोणतं उपकरण काम करतं? तर त्याचं उत्तर होतं फ्यूज. काय आहे फ्यूज? ऑलरेडी आपण हे घेतलंय त्याचे. मग तुम्हाला काय येऊ शकतं की तुम्हाला फ्यूज आला तर कोणाला HRC फ्यूजचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. कुणाला HRC फ्यूजचा फॉर्म फॅक्टर येऊ शकतो. HRC फ्यूजचा फॅक्टर विचारला जाऊ शकतो की तो फ्युजन फॅक्टर 1.8, 1.1. कुणाला किटकॅट म्हणू आपण किंवा रिवायरेबल फ्यूजचा येऊ शकतो की 1.14. कुणाला येऊ शकतो की फ्यूज हा कशासाठी वापरला जातो? तो ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट साठी वापरला जातो. अजून कुणाला जर आला तर त्याला विचारला जाऊ शकतो की फ्युजिंग मटेरियल जे आहे तर ते कोणत्या मटेरियलचं बनलेलं असतं किंवा त्याचे गुणधर्म काय आहे? तर आपल्याला माहिती आहे त्याचा लो रेजिस्टन्स पाहिजे. लो रेजिस्टन्स अँड लो मेल्टिंग पॉइंट. काय पाहिजे? लो रेजिस्टन्स अँड लो मेल्टिंग पॉइंट. असे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे पण ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. ऑलरेडी तुम्हाला सगळे क्वेश्चन हे सांगितलेले आहे. ऑलरेडी मी इथं परीक्षेमध्ये जे क्वेश्चन तुम्हाला मी घेतले ते ऑलरेडी परीक्षेमध्ये बूस्टर डोस मधून म्हणा किंवा आपल्या कोर्स मधून, ज्यांनी कोर्स केला तर त्यांना सांगायची गरजच नाहीये, परंतु बूस्टर डोस मधून पण सगळे क्वेश्चन आलेले आहे. गुड. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा इथे दिलेला आहे. स्टार डेल्टावर क्वेश्चन आला होता. कशावर? स्टार डेल्टा. स्टार डेल्टावर क्वेश्चन आला म्हणजे इथं सरळ सरळ समजा आपण घेतलंय की 30 ओम म्हणजे एक स्टार कनेक्शन आहे असं, आणि याचा रेजिस्टन्स किती आहे? तर 30 ओम आहे, 30 ओम आहे, 30 ओम आहे. आणि मग त्यांनी सांगितलेलं डेल्टा मध्ये करायचं. तर डेल्टा मध्ये किती होईल? या एका आर्मचं जे आहे तर हे 30-90 3 पटीने वाढतं. ऑलरेडी 90 असं होऊन जाईल. हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. तर मग बाकीच्यांना अजून काय येऊ शकतं? तर कॅपॅसिटर. मग त्यांनी सांगितलं स्टार मध्ये जर कॅपॅसिटर जोडलेले आहे, तर स्टार मध्ये कॅपॅसिटर जोडलेले आहे असे समजा हे 30 आहे, 30 आहे, तर 30 आहे. तर डेल्टा मध्ये याचं किती होईल? काय येईल याचं उत्तर कमेंट्स मला करा तुम्ही. डेल्टा मध्ये किती होईल सांगा बरं का. बरोबर. अविनाश म्हणतोय की न्यूमेरिकल काल इट्स ॲज अ सेम ॲज दिसतंय. बरोबर. मी सांगतोय की ज्या किमती मी सांगितल्या त्या ॲज इट इज न्यूमेरिकल पण परीक्षेमध्ये आलेले आहेत.
काही विद्यार्थी म्हणतात की वेगळं आलं होतं, तर तसं काही नाहीये. थोडंफार दुसऱ्या शिफ्टला थोडंफार चेंजेस होऊ शकतं, परंतु ऍज इट इज इथं होऊ शकत नाही. तर इथं उत्तर जे आहे तर हे 30चं डेल्टा मध्ये काय होईल, 1/3 होईल, म्हणजे 10 येईल. असं कन्फ्युज करू नका. काय होईल, 10 होऊन जाईल. स्टारचं डेल्टा मध्ये जाताना कमी होतं इकडे. आता रेजिस्टन्स 3 पटने वाढतो आणि स्टार मधून डेल्टा मध्ये कॅपॅसिटर जाताना 3 पटने इथं कमी होऊन जातो. तर 10 उत्तर यायला पाहिजे. तर असं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर त्याच्यामुळं काही आता ज्यांनी बुस्टर डोस केलेला आहे व्यवस्थित, त्यांच्या लक्षातच येईल की हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे की नाही. हे फेक्या मारायच्या गोष्टी नाही की आपलं आलं 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 बुस्टर डोस आलं, अरे खरीच आलं म्हणून सांगतोय ना आपण. नंतर क्वेश्चन होता तुम्हाला, हा, टू रेजिस्टन्स. बघा इथं टू इंडक्टन्स जर समजा इंडक्टर म्हणू आपण त्याला, इंडक्टर सिरीज मध्ये असेल का पॅरलल मध्ये दिले होते टू इंडक्टर. परंतु आता त्यांनी बघायचं इथं सरळ इंडक्टर दिलं होतं. म्युच्युअल इंडक्टन्सचा वेगळा फॉर्म्युला आहे, परंतु त्यांनी असं म्युच्युअल वगैरे काही दिलं नव्हतं. इथं सरळ दिले होते. समजा इथं उदाहरण दिलं तर इथं सरळ तुम्हाला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला वापरायचा होता. हा, इंडक्टरच घेतोय की दोन इंडक्टर जर सिरीज मध्ये जोडलेले आहे किंवा पॅरलल मध्ये होते, पॅरलल मध्ये दिलेले आहे, तर याचा जो आहे तर रेजिस्टन्सचाच फॉर्म्युला आहे याला. त्यांनी म्युच्युअल इंडक्टन्स नसेल काढायचं सांगितलं. म्युच्युअल इंडक्टन्स काढायचं सांगितलं होतं का फक्त इक्विव्हॅलेंट इंडक्टन्स काढायचं सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, इक्विव्हॅलेंट इंडक्टन्स. समजा 3 दिलेला असेल, 6 दिलेले असेल, तर एल इक्विव्हॅलेंट इंडक्टन्स इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला हाच होता, L1 गुणिले L2 भागिले L1 प्लस L2. तर इथं 3 गुणिले 6 भागिले 9, 3 त्रिक 9, 3 1 3 3 2 6, म्हणजे 2 हेनरी. काय 2 हेनरी. तर असंच इथं काढायचं होतं, इक्विव्हॅलेंट इंडक्टन्स काढायचा होता. याचा रेजिस्टन्सचं सूत्र होतं त्याला. जर त्यांनी म्युच्युअल इंडक्टन्स वगैरे दिला असता तर त्याला वेगळं सूत्र आहे, परंतु त्यांनी म्युच्युअल इंडक्टन्स वगैरे काहीही दिला नव्हता. इथं सरळ हे सूत्र वापरून तिथं उत्तर काढायचं होतं. हा, नंतर क्वेश्चन होता की ट्रान्सफॉर्मर मध्ये कोणतं ऑइल वापरलं जातं, सांगा बरं का. ऑलरेडी मी सांगितलेलं आहे ट्रान्सफॉर्मर ऑइल. तर ट्रान्सफॉर्मर ऑइल तर मिनरल ऑइल. कोणतं, मिनरल ऑइल वापरलं जातं. कोणतं ऑइल आहे ते, मिनरल ऑइल वापरल्या जातं. आणि कालच्याच याच्यामध्ये रिव्हिजन मध्ये त्यांनी पुन्हा विचारलं होतं की ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ तर इथं आपण 30 kV पर mm घेतलं होतं आणि तिथं पण दिलेलं होतं 30 kV, म्हणजे ह्या दोन्हीतून एक असं आहे असं तुम्हाला सांगितलं होतं. ऑप्शन मध्ये जे दिलंय ते करेक्ट करायचं. तर मला वाटतं काही जणांनी सांगितलंय की 33 kV दिलेलं होतं, तर 33 kV तिथं तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. हे ऑलरेडी आपण तुम्हाला सांगितलं की ह्या क्वेश्चन येतोच म्हणून, किंवा त्याचा मग आता बाकीच्यांना एखाद्याला दुसऱ्या शिपला हे ऑइलचे फंक्शन विचारले जाऊ शकतात, काय कार्य आहे ते विचारले जाऊ शकतं, बाकीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नंतर क्वेश्चन होता अंडरग्राऊंड केबलवर. मी सांगितलं होतं की अंडरग्राऊंड केबलवर 100% एक क्वेश्चन विचारला जातो, तर आलाच होता आर्म रिंग. कशावर होता, आर्म रिंग. तर आर्म रिंग वर क्वेश्चन होता, याचं कार्य काय आहे किंवा तो कशाच्या वरती असतो हे देऊ शकतात. तर लक्षात ठेवायचं CILBAS. तर आर्म रिंग ही बेडिंगच्या वरती आहे, ती बेडिंगच्या वरती आहे आर्म रिंग. सब LIC लक्षात ठेवा किंवा CIL बस लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर आर्म रिंग कशाच्या वरती आहे, बेडिंगच्या वरती आहे. तर बाकीच्यांना देऊ शकतात ते. आता त्यांनी काय विचारलं, फंक्शन जर विचारलं तर मेकॅनिकल स्ट्रेंथ साठी. कशासाठी, मेकॅनिकल स्ट्रेंथ साठी.
बाकीच्यांना विचारलं जाऊ शकतं की कशाच्या वरती आहे, कुणाला लीड शीटचं मटेरियल विचारलं जाऊ शकतं. तर असे क्वेश्चन तुम्ही चेंज होऊ शकतात. त्याच्यामुळे मी सांगितलं की याच्यावर तुम्हाला क्वेश्चन ऑलरेडी. आता याच्यात तुम्हाला काही वाटलं का, आपल्या बुस्टर डोसच्या व्यतिरिक्त याच्यात काही वेगळं वाटलं का तुम्हाला? नंतर क्वेश्चन होता करंट डिव्हिजन रूलवर, सॉरी एक ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगचा रेजिस्टन्स. हे पण ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे की मागच्या ऑलरेडी आता 2-3 दिवसापूर्वीच अनालिसिस घेतला आपण. कशाचं, मला वाटतं आपण ट्रान्सफॉर्मर जे आहे तर एक टेस्ट घेतली होती आपण की एका शिपचं अनालिसिस घेतलं होतं आणि त्याच्यातच हा क्वेश्चन घेतला होता की वाइंडिंगचा रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण कोणतं ब्रिज वापरतो. तर केल्विन डबल ब्रिज आपण तिथं वापरल्या जात असतं तिथं. नाही हे फॉर्म फॅक्टरचे वगैरे जे आहेत ना ते सेकंड शिपचे आहे, आपण फर्स्ट शिपचं बघतोय. थांबा. तर केल्विन डबल ब्रिज आपण इथं ऑलरेडी बघितलेलं आहे. केल्विन डबल ब्रिज, तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं होतं. ऑलरेडी आपण घेतलेलं आहे याच्यामध्येच. नंतर बघा, आता हा झालाय क्वेश्चन. नंतर जो 24 नंबरचा क्वेश्चन होता, 23 नंबरचा करंट डिव्हिजन रूल वर आला होता. करंट डिव्हिजन रूल. तर करंट डिव्हिजन रूल, तर आता बघा याला जर करंट डिव्हिजन रूल येत असेल तर तुमच्या शिपला जे आहे सेकंड शिपला व्होल्टेज डिव्हिजन रूल आला होता. काय आला होता? व्होल्टेज डिव्हिजन रूल आला होता. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. तुम्ही काय करायचं, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला काय काय येऊ शकतं परीक्षेमध्ये. तर करंट डिव्हिजन रूल, काही जणांना करंट डिव्हिजन रूल वर आला. तर मग आता काय सांगितलं आहे त्यांनी, 2 रेजिस्टन्स समजा इथं पॅरलल मध्ये दिलेले आहे. ऑलरेडी याच्यावर आपण भरपूर गणित घेतलेली आहेत. समजा हा 3 ओमचा आहे आणि हा 6 ओमचा आहे आणि तर टोटल जो करंट दिलेला आहे तर टोटल करंट हा 10 एम्पियर आहे. किती आहे? तर 15 एम्पियर घेऊ. 15 एम्पियर. तर 6 ओम मधला करंट काढा बरं का. I6 काढा, याला आपण I3 म्हणू. ऑलरेडी याच्यावर आपण बरीच प्रॅक्टिस घेतलेली आहे. तर काय सूत्र होतं याचं करंट डिव्हिजन रूलचं, तर I6 बरोबर. आता याच्यातला करंट काढायचा म्हणजे काय, इथं आय घ्यायचा आपल्याला टोटल करंट. काय सूत्र होतं आपलं, I6 बरोबर काय आहे, IT म्हणजे टोटल करंट गुणिले हा इकडचा रेजिस्टन्स म्हणजे 3 आणि नंतर दोन्ही रेजिस्टन्सची बेरीज 3 आणि 6. इथं 15 टोटल करंट किती 15 आणि इथं काय 3 भागिले 9 3 आहे 3 3 त्रिक 9 3 आहे की 3 3 पाहिजे 15 म्हणजे I6 इज इक्वल टू किती येतो इथं 5. मग याच्यात जर 5 जात असेल तर या 3 याच्यामध्ये किती जाईल, I3 मध्ये किती येईल 10 ओम 10 एम्पियर येईल. ऑलरेडी आपण हे किती वेळेस घेतलेलं आहे. ऑलरेडी मी सांगत होतो तुम्हाला की एका शिपला करंट डिव्हिजन रूल विचारतील तर दुसऱ्या शिपला व्होल्टेज डिव्हिजन रूल विचारतील. तर असं काही नाही की पहिल्या शिपला सोपा पेपर होता दुसऱ्या शिपला अवघड होता, असं काही प्रश्न नाही आहे इथे. त्याच्यामुळे लक्षात घ्या इथे. आता बाकीच्यांना थोडं करंट काढा विचारतील, काही शिपला व्होल्टेज काढा विचारतील. ऑलरेडी मी बुस्टर मध्ये सांगितलंय, तुम्ही जर बुस्टर व्यवस्थित बघितले असेल तर. आणि नंतर एक क्वेश्चन होता, पण लास्टचा क्वेश्चन आहे 24 नंबरचा क्वेश्चन होता. 24 क्वेश्चन मिळाले. 25वा क्वेश्चन कोणता होता ते अजून कळालं नाहीये मला. 24च क्वेश्चन माझ्यापर्यंत पोहोचले. तर एक होता की ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये जो कंडक्टर असतो क्रॉस ओव्हर म्हणजे जी रोडवर लाईन असते तर त्याच्या कंडक्टरच्या हाईट संदर्भात क्वेश्चन होता. तर तो क्वेश्चन होता. तर ऑलरेडी आपण जितके पण क्वेश्चन इथे घेतले तर ऑलरेडी सर्व बुस्टर डोस मध्ये अवेलेबल आहे ते क्वेश्चन. फक्त उलटे सुलटे क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला, नेहमी सांगतोय मी तुम्हाला. आता सेकंड शिफ्टचं बघा, आता याच्यात कन्फ्युजन कोणाला वाटतं की मला हा क्वेश्चन अवघड गेला, तर आता मी सेकंड शिफ्टचा अनालिसिस करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जास्त काही फरक नाहीये. त्याच्यामुळे व्यवस्थित बुस्टर डोस करा. फायनली बुस्टर डोस मुळेच तुमचा विजय होणार आहे इथं.
त्याच्यामुळे बुस्टर डोस व्यवस्थित करायचा आहे. तुम्ही एकही क्वेश्चन याच्यातला एकही क्वेश्चन बुस्टरच्या बाहेरचा नाहीये. तुम्ही म्हणसान फक्त इलेक्ट्रॉनिकचा क्वेश्चन, तर असं सांगितलं होतं इलेक्ट्रॉनिक्स वर एक क्वेश्चन येऊ शकतो. मी सांगितलं होतं, ऑलरेडी सांगितलं होतं ना तुम्हाला, येऊ शकतो म्हटलं, परंतु चान्सेस कमी वाटतात, परंतु एक येऊ शकतो. तो झेनर डायव्हर्टचा आला तर आपल्या ऑलरेडी टेस्ट मध्ये आहे तो, आणि त्या दोन टेस्ट ऍड करून ठेवल्या 10 क्वेश्चनच्या. तर त्या इलेक्ट्रॉनिकच्या टेस्ट तुम्ही देऊन टाका, आणि नोट्स आहेत त्या नोट्स मध्ये ऑलरेडी पाहिजे हे क्वेश्चन आहेच झेनर डायव्हर्टचा. आता सेकंडचं बघू आपण, आणि बाकीचे ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले असतील ते पण थोडे मला फॉरवर्ड करा. थर्ड शिफ्ट फोर्थ शिफ्टचे पण तुम्ही पाठवू शकता मला. आता जास्त काही फरक नाहीये. नाही, सेंट्रिफ्युगल स्विच उद्या विचारेल का? बघा कसं आहे, मी ऑलरेडी सांगितलंय की सेंट्रिफ्युगल स्विच उद्या पण विचारला जाऊ शकतो तुम्हाला, त्याच्यामुळं त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. सेंट्रिफ्युगल स्विच उद्या पण विचारल्या जाऊ शकतं. तर 12 शिबा असल्यामुळे ते क्वेश्चन थोडे हे करू शकतात. आता याच्या पोर पण बघा, पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, पॅरलल ऑपरेशनच्या कंडिशन्स पॅरलल ऑपरेशनच्या कंडिशनवर एक क्वेश्चन आला होता सेकंड शिफ्टला. फर्स्ट शिफ्टला पण त्यावरती क्वेश्चन आला होता. नंतर बघा स्टार टू डेल्टा कन्व्हर्जनवर फर्स्ट शिफ्टला आला होता. सेकंड शिफ्टला पण स्टार टू डेल्टा आला. आता अजून एक झालं याच्यात, की याच्यात जे आहे स्टार टू डेल्टा मध्ये याच्यावर क्वेश्चन आला. आता थर्ड क्वेश्चन जो आहे बघा, तर कंडक्टरची साईज मोजण्यासाठी काय वापरलं जातं म्हणजे सांगा बरं का कमेंट्स मध्ये. कंडक्टरच्या साईज मोजण्यासाठी काय वापरलं जातं? तर काही अवघड क्वेश्चन आहे का? आपण पॅरलल ऑपरेशनचा आहे म्हणजे विद्यार्थ्यांना तसं वाटतंय, जे मला आलं ते अवघडच असं वाटतंय. जे तुम्ही ऑब्झर्वेशन करा की ज्या विद्यार्थ्यांनी जी शिफ्ट दिली त्यांना वाटतं माझीच शिफ्ट अवघड आहे, बाकीच्यांची सोपी आहे. तर SWG वापरले जातं. SWG या संदर्भात पण बरेच आपण हे बघितलेले आहे. एखाद्याला आता आज तुम्हाला SWG आलं, उद्या डायग्राम ओळखा म्हणतील एखाद्याला, ही कशाची डायग्राम आहे, SWG ची डायग्राम, त्याच्यावर किती होल असतं हे विचारलं जाऊ शकतं. ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की स्टँडर्ड वायर गेज मध्ये 14 आणि 8, आर्थिंग साठी आपण जास्तीत जास्त किती पाहिजे, जास्तीत जास्त 8 आणि कमीत कमी 14. तर हे असे क्वेश्चन ऑलरेडी आपण इथं घेतलेलं आहे, बरोबर. नंतरचा क्वेश्चन बघा इथं, केल्विनचा नियम कशासाठी वापरला जातो? ऑलरेडी आपण हे घेतलेला आहे. केल्विनचा नियम कशासाठी? कंडक्टरची साईज रिड्यूस करण्यासाठी. म्हणजे हा केल्विनचा लॉ, जे आपले ओव्हरहेड कंडक्टर आहे त्या ओव्हरहेड कंडक्टरच्या साईजला किंवा किती पैसे लागतील हे कोण सांगतो? केल्विनचा नियम. हा कंडक्टरच्या साईजशी संबंधित आहे. आलं का लक्षात तुमच्या? तर असं तुम्हाला इथं सोपा क्वेश्चन आहे केल्विनचा नियम. नंतर राईट हँड रूल विचारला होता. काय विचारला होता? राईट हँड रूल. हे पण सांगितलं होतं मी तुम्हाला, राईट हँड रूल आणि लेफ्ट हँड रूल वर हातोडा मारा, 100% क्वेश्चन विचारला जातो. इथं विचारला राईट हँड रूल, आणि याच्यात विचारलं की अंगठा काय दाखवतो. ऑलरेडी मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. आलं लक्षात तुमच्या? इकडं फादर, मदर आणि चिल्ड्रन अशी ट्रिक सांगितली होती. आता बाकीच्यांना यांना अंगठा विचारलं तर तुम्हाला विचारले जाऊ शकतो. बाकीच्यांना काय विचारलं जाईल की राईट हँड रूल कुठे वापरला जातो? तर जनरेटर मध्ये. एखाद्याला विचारलं जाऊ शकतं की मोटर मध्ये लेफ्ट हँड रूल वापरला जातो. आणि अंगठा काय, याला अंगठा विचारलं त्याला मधलं बोट विचारतील, एखाद्याला चौथं बोट विचारतील. ते असे ऑलरेडी मी तुम्हाला बुस्टर मध्ये सांगितलेलं आहे की हे असे तुम्हाला क्वेश्चन टाकतील म्हणून. तरी ऑलरेडी आपण बऱ्याच वेळेस इथं घेतलेलं आहे. नंतर बघा अजून जो क्वेश्चन आहे 6 नंबरचा क्वेश्चन, व्होल्टेज काय सांगितलंय त्यांनी इथं की व्होल्टेज ड्रॉप काढा सांगितला होता. म्हणजे व्होल्टेज डिव्हिजन रूल विचारला होता. व्होल्टेज डिव्हिजन रूल काय विचारला गेला होता? व्होल्टेज डिव्हिजन रूल विचारला गेला होता. आता व्होल्टेज डिव्हिजन रूल मध्ये ऑलरेडी आपण घेतलेलं आहे की व्होल्टेज डिवाइड होतं,
तर याच्यात काय अवघड आहे, पण आपण घेतलेलं आहेच ना ऑलरेडी बूस्टर डोस मध्ये, की करंट डिव्हिजन रूल व्होल्टेज डिव्हिजन रूलची प्रॅक्टिस करून घेतली मी माझ्याकडून, की समजा एक रेजिस्टन्स आहे, किती ओमचा आहे हा, एक 5चा दिला होता, एक 10चा दिलेला होता इथे, आणि एक किती होता 15चा दिलेला होता. आणि इथं तुम्हाला सांगितलं इथं व्होल्टेज दिलेला आहे, समजा इथं काय दिलेलं आहे, व्होल्टेज दिलेलं आहे. तर आता डिपेंड करता की इथं काय दिलेलं होतं त्यांनी. जर इथं करंट जर दिला तर तुम्ही इझिली काढू शकता. बघा व्होल्टेज डिव्हिजन रूल मधून समजा इथं 10 अँपियर करंट दिला, किती अँपियर 10, तर त्यांनी सांगितलं तुम्हाला की उदाहरण देतोय आपण बरं का इथं, तर त्यांनी सांगितलं इथे की 10 याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचंय तुम्हाला. म्हणजे उदाहरण दिलंय मी तुम्हाला, व्हॅल्यू चेंज असू शकतात तिथे, व्हॅल्यू चेंज असू शकतात, व्हॅल्यू चेंज असू शकतात. तर किती उत्तर येईल सांगा बरं का मला, किती उत्तर येईल याचं, याच्या अक्रॉस मधलं व्होल्टेज किती येईल सांगा. तर इथून करंट जातो, म्हणजे व्होल्टेज म्हणजे काय, तर व्होल्टेज बरोबर करंट गुणिले रेजिस्टन्स. करंट इथं दिलाय 10 आणि रेजिस्टन्स दिलाय 10, म्हणजे किती 100 व्होल्ट. तर याच्या अक्रॉस किती येईल, 100 व्होल्ट येईल. तर हे असे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा जर समजा इथं इथं तुम्हाला करंट नाही दिला, डायरेक्टली इथं समजा तुम्हाला व्होल्टेज दिलं, इथं किती दिलंय की 100 व्होल्ट व्होल्टेज दिलं, तर मग किती येईल सांगा बरं का. तर इथं जर 100 जर दिलं तर तुम्हाला टोटल करंट रेजिस्टन्स काढायचा, 15 15 30, टोटल रेजिस्टन्स किती आला 30. मग I इज इक्वल टू V बाय R काढायचं. I किती दिला 100 भागिले किती 30, 100 भागिले 30 म्हणजे 3.33. किती आलं टोटल करंट, किती आला 3.33. मग इथं 3.33 आला करंट, इथं व्होल्टेज काढायचं. तर 10 गुणिले 3.33 असं करायचं इथे. इथून तुम्ही इझिली ते इथं सॉल्व्ह करू शकता. तर असे तुम्हाला गणित ऑलरेडी आपण घेतलेले आहे. प्रॅक्टिस नसेल तर तुमचे तिथं क्वेश्चन चुकू शकतात. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. इथं काय आहे, प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. एक ब्लोन आर्क वेल्डिंग आलं होतं. काय आलं होतं, ब्लोन आर्क वेल्डिंग. कशासाठी ब्लोन आर्क वेल्डिंग साठी जनरली कोणती वेल्डिंग वापरली जाते, तर हा थोडा वेगळा क्वेश्चन आला असं आपण इथं गृहीत धरू. एखादा क्वेश्चन आउट ऑफ कोणतेही क्वेश्चन बरोबर येत नाहीये, ते काही ना काही क्वेश्चन आपले हे थोडे 1 2 3 क्वेश्चन हे चुकणार म्हणजे चुकणार, किंवा वेगळे येणारच ते आपल्याला परीक्षेमध्ये. त्या वेल्डिंग वर एखादा क्वेश्चन टाकला होता त्यांनी. नंतर एक KCL आला होता. आता इकडे KCL करंट डिव्हिजन रूल, व्होल्टेज डिव्हिजन रूल. तर ऑलरेडी आपण याच्यावर बरेच गणित घेतलेले आहे. त्यांनी सांगितलं की हा किती आहे 5 अँपियर आहे इनकमिंग, आणि हा पण इनकमिंग 10 अँपियर आहे. तर त्यांनी सांगितलं आउट गोईंग करंट किती, तर आपल्याला माहिती आहे इनकमिंग करंट इज इक्वल टू आउट गोईंग करंट. तर किती येतं, तर इनकमिंग करंट इज इक्वल टू आउट गोईंग करंट. तर 5 + 10 इनकमिंग करंट 15 झाला, तर आउट गोईंग करंट सुद्धा किती येईल 15. तर त्याचं 15 उत्तर होतं. तर हे असे क्वेश्चन तुमचे ऑलरेडी आपण याची प्रॅक्टिस करून घेतली. सगळं व्यवस्थित आहे, फक्त तुम्ही व्यवस्थित ऑलरेडी द्यायचंय त्याला. नंतर क्वेश्चन विचारला गेला होता क्लिट वायरिंगवर. कोणत्या वायरिंगवर, क्लिट वायरिंगवर. कशावर, क्लिट वायरिंगवर. इम्पॉर्टंट आहे. क्लिट वायरिंगवर क्वेश्चन विचारला गेला होता, मागच्या वेळेस पण विचारला गेला होता. म्हणून लक्षात ठेवायच्यावर चान्सेस जास्त आहे. ही टेम्पररी वाइंडिंग आहे. या क्लिट मधले अंतर किती असतं 60 सेंटीमीटर असतं. आणि याची जी ग्रूव असतात, तर ग्रूव कशाचे बनलेले असतात, तर पोर्सलिन मटेरियलचे बनलेले असतात. ते असे क्वेश्चन याच्यावर ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. तर हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला की तिन्ही क्वेश्चन ऑलरेडी मॅनेजर, इलेक्ट्रिकल मॅनेजरला हे क्वेश्चन आता जस्ट IBPS न पेपर घेतलाय.
17 तारखेला त्याला हे क्वेश्चन आले होते, म्हणून मी सांगितलं होतं की IMP आहे फ्लीट वायरिंग. काय वेगळं वाटतंय तुम्हाला याच्यातून? नंतर बघा, त्यांनी सांगितलं की इंडस्ट्रीला आपण कोणता सप्लाय देतो. इंडस्ट्रीयलला कोणता सप्लाय देतो? 11 kV, नंतर आपण म्हणू 22 kV, 33 kV आणि 400 व्होल्ट असं पण म्हणू आपण त्याला. आणि इथं ठीक आहे 6.6 kV. तर कोणतं देतो तिथं? 400 व्होल्ट. इंडस्ट्रीला कोणता सप्लाय देतो आपण? 400 व्होल्टचा सप्लाय देतो इंडस्ट्रीयल कन्झ्युमरला. आलं लक्षात? तर त्यांना इंडस्ट्रीयल विचारलं तर तुम्हाला कमर्शियल आणि रेसिडेन्शियल विचारते नाही. तर मग ते 230 लक्षात ठेवायचं तुम्ही. 230 तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आहे. बाकीच्यांना 230 रेसिडेन्शियल विचारलं जाऊ शकतं. आता बाकीचे अजून बघा, RMS व्हॅल्यू. एक RMS व्हॅल्यू काढा होतं, RMS व्हॅल्यू. तर RMS व्हॅल्यूचं सूत्र काय आहे? Vm/√2. काय आहे? Vm/√2. तर इथं तुम्ही लक्षात ठेवायचं, इथं Vm/√2 हे सुद्धा एकदम सोपं होतं. हे सुद्धा इथं परीक्षेमध्ये आलेलं होतं. एकदम बेसिक क्वेश्चन आहे हा. काय आहे? एकदम बेसिक क्वेश्चन आहे. नंतर RLC रेझोनन्स सर्किट. RLC रेझोनन्स सर्किट असेल आणि फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन रेझोनन्स फ्रिक्वेन्सी पेक्षा असेल तर हे कोणतं सर्किट असतं? तर इंडक्टिव्ह सर्किट असतं. कसं असतं? इंडक्टिव्ह. आणि F जर लेस दॅन FR असेल तर कॅपॅसिटिव्ह सर्किट असतं. हा बेसिकचा क्वेश्चन आहे. हा काय कुणाला विचारला गेला होता? तर हा महाडिस्कॉम येईल हा क्वेश्चन विचारला गेला होता रेझोनन्स फ्रिक्वेन्सीच्या संदर्भात. हा थोडा कॉम्प्लिकेटेड प्रश्न होता, बेसिकचा क्वेश्चन होता. हा थोडा काय होता? थोडा अवघड क्वेश्चन होता असं पण आपण म्हणू, परंतु बेसिकचा क्वेश्चन होता तो. हा क्वेश्चन ऑलरेडी, हा जो क्वेश्चन होता ना, हा क्वेश्चन म्हणा किंवा तुम्ही हा RMS व्हॅल्यूचा क्वेश्चन म्हणा, जे आपण 10 क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत त्याच्यात ऑलरेडी हे क्वेश्चन उपलब्ध आहेत. नंतर बघा, नंतर त्यांनी सांगितलं होतं की 3 फेजचं जर आपल्याला सिंगल फेज सप्लाय तयार करायचा असेल तर कोणतं कनेक्शन आवश्यक आहे? तर स्टार डेल्टा जे आहे आपलं, तर इथं डेल्टा टू स्टार करावं लागेल आपल्याला, कारण इथून न्यूट्रल मिळेल आपल्याला. आणि हा फेज म्हणजे न्यूट्रल आणि फेज घेऊ शकतो आपण. तर आपल्याला कसं करावं लागेल कनेक्शन? तर डेल्टा टू स्टार करावं लागेल. थोडं लॉजिकली क्वेश्चन आहे, ऑलरेडी तुम्हाला यायला पाहिजे की आपल्याला न्यूट्रल म्हणजे सिंगल फेज तयार करायचं म्हणजे इथं डेल्टा टू स्टार करावं लागेल. कारण स्टार कशामध्ये असतं? फक्त न्यूट्रल कशामध्ये असतं? फक्त स्टार मध्येच असतं इथे. तर हे सुद्धा बेसिक क्वेश्चन होते. हे सुद्धा एकदम इझी क्वेश्चन इथं विचारल्या गेला होता. नंतर एक करंट दिले, एक गणित विचारलं गेलं होतं तुम्हाला. एक व्होल्टेज दिलेला होता जवळपास तुम्हाला. व्होल्टेज जे आहे तर व्होल्टेज 100 दिला होता. 100 किती? 100 व्होल्ट दिला होता. आणि करंट जो आहे करंट तर 4 अँपियर दिला होता. तुम्हाला आर काढायचा होता. ऑलरेडी मी सांगितलंय की कुणाला आर काढायला विचारतील, कुणाला व्ही काढायला विचारतील. तर काय येईल याचं उत्तर सांगा मला कमेंट्स मध्ये. कमेंट्स मध्ये लगेच उत्तर सांगायचं तुम्ही मला. तर काय आपला ओमचा नियम I इज इक्वल टू व्ही भागिले आर. आर इज इक्वल टू काय? व्ही अपॉन आय. व्ही दिलेला 100 आणि 4 दिलं तर 25 ओम. किती आहे? 25 ओम. काही अवघड होतं की याच्यातून कोणी म्हणे सेकंड शिफ्टचा पेपर अवघड आला म्हणे. क्वेश्चन थोडेफार लॉजिकली टाकू शकतात ना ते. तर म्हणजे एखाद्याला क्वेश्चन अंडरस्टँडिंग लेवल किती आहे, अंडरस्टँडिंग लेवल कन्सेप्ट किती क्लिअर आहे, ज्यांच्या जास्त कन्सेप्ट क्लिअर त्यांना छान पेपर जात असतो.
नंतर एक क्वेश्चन विचारला गेला होता, ऑलरेडी आपण मी जीव तोडू सांगितलं तुम्हाला की आयडेंटिफाय करायचं. त्यांनी सांगितलं होतं की जर पॅरलल मध्ये वाइंडिंग जोडलेली असेल, आर्मेचरच्या पॅरलल मध्ये जर वाइंडिंग जोडलेली असेल तर हे काय झालं इथं मोटर. म्हणजे तर काय मोटर म्हणलं तर काय होईल, शंट मोटर होईल. आणि जर याला जनरेटर म्हणलं तर काय होईल, शंट जनरेटर होईल इथं जनरेटर. तर असं त्यांनी दिलं होतं, आर्मेचरच्या जर पॅरलल मध्ये जर वाइंडिंग जोडलेली असेल तर तो कोणता मोटर किंवा जनरेटर असतो, तर तो कोणता असतो, शंट. तर ऑलरेडी हे एकदम सोपे क्वेश्चन आहे, त्याला लॉजिकली प्रश्न आहे ते ऑलरेडी आपण घेतलंय. तुम्हाला कोणतं वाटतं व्यतिरिक्त, काही याच्यात अवघड थोडी ना आहे. त्याच्यामुळं असं काही समजू नका की कोणाला अवघड आला कोणाला सोपा गेलाय. तर स्केविंग का करायची, स्केविंग का बरं करायची, काय सांगितलं त्यांनी, स्केविंग म्हणजे काय, स्केविंग म्हणजे काय तर मी ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला. रोटरचे स्लॉट काय करायचे, स्क्यू म्हणजे ते तिरपे डिझाईन करायचे. काय करायचे, तिरपे. का, कारण आपल्या याच्यामध्ये जी क्रोलिंग होती, क्रोलिंग आणि कोगिंग, तर कोगिंग जी आहे तर ही कमी करण्यासाठी, ही क्रोलिंग आणि कोगिंग कमी करण्यासाठी आपण स्केविंग करतो. रोटरची स्केविंग करतो म्हणजे रोटर काय करतो, तिरपे डिझाईन करतो. हे ऑलरेडी आपण बऱ्याच वेळेस घेतलं. तर आता यांना स्केविंग विचारलं तर तुम्हाला क्रोलिंग आणि कोगिंग काय आहे हे विचारल्या जाऊ शकतं, किंवा कशाशी संबंधित आहे हे विचारल्या जाऊ शकतं. किंवा हमिंग नॉईज कमी करण्यासाठी सुद्धा स्केविंग वापरली जाते असं आपण त्याला म्हणू शकतो. हे ऑलरेडी आपण घेतलंय. ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर असतील, ज्यांनी बुस्टर डोस व्यवस्थित केला असेल, त्यांना याच्यात काही अवघड गेलं नसेल. परंतु मग काही जणांना इथं स्केविंग विचारलं तर काही जणांना हमिंग विचारलं जाऊ शकतं. ट्रान्सफॉर्मरची हमिंग, हम ऑलरेडी मी तुम्हाला हम करून दाखवलं होतं. तर काय अवघड आहे रे बाळांनो याच्यात. रिव्हिजन करायचा पत्ता नाही आणि अवघड आला. बघा आता सेकंड शिप वाल्यांना जर विचारलं तर ते म्हणतील, थर्ड शिप वाल्यांना विचारलं ते म्हणणार नाही सेकंड शिपचा सोपा होता. तर असं काही नाहीये. तुमच्या अभ्यासच्या लेवलनुसार तुम्हाला मार्क पडणार आहे. व्यवस्थित अभ्यास करा. नंतरचा क्वेश्चन बघा इथं, पॉवर सर्किट लोड काय होतं, पॉवर सर्किटवर काढा पॉवर सर्किट लोड. तर इथं पॉवर सर्किटवर किती लोड दिला होता मी सांगितलं होतं तुम्हाला, याच्यावर पण हातोडा मारायचा. तर 3000 वॅट तुम्हाला सांगितलं होतं, एक तर 800 हे सांगितलं होतं, याच्यावर हातोडा ठेवून द्या. इथं लाईट सर्किटवर किती आहे, 800 किती आहे, 800 आणि याच्यावर किती आहे, 3000 आहे. ऑलरेडी आहे मी तुम्हाला सांगितलं होतं. स्विच म्हणलं याच्यावर 10, याच्यावर 2 आणि याच्यावर स्विचची रेटिंग 5 एम्पियर, याची 15 एम्पियर. ते ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला. ते ऑलरेडी परीक्षेला विचारलं गेलंय तुम्हाला. नंतर पीएमएमसीचा फुल फॉर्म विचारला गेला होता. पीएमएमसी ऑलरेडी बऱ्याच वेळेस सांगितलं तुम्हाला. पीएमएमसी म्हणजे काय ते ऑलरेडी आपण फुल फॉर्म सगळ्याचे घेतले होते. याचं काय, परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल. काय आहे, परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल. पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट हा फक्त डीसी मेजर करतो. बाकीच्यांना येऊ शकतो हा काय मेजर करेल, तर फक्त डीसी. नंतर स्टार मध्ये करंट दिला होता. समजा स्टार मध्ये करंट, एक स्टार जोडणी आहे. काय आहे, स्टार जोडणी आहे. स्टार जोडणीमध्ये जर लाईन करंट किती असेल, 100 असेल, तर फेज मध्ये किती असेल सांगा बर का, फेज मध्ये किती असेल, बघू द्या मला. इक्वल, बरोबर. ज्याचं लॉजिक व्यवस्थित असेल, इथं स्टार मध्ये जर म्हटलं तर स्टार मध्ये IL इज इक्वल टू IPH असतं. ऑलरेडी मी सांगितलं होतं तुम्हाला. कन्फ्युज करण्यासाठी असे बरेच आपण क्वेश्चन पण घेतले होते की कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला असे जे क्वेश्चन टाकू शकतात. याच्यात काय अवघड होतं,
अजून एक दिलेलं होतं की 100 करंट काढा विचारलं होतं त्यांनी. करंट काढा एक क्वेश्चन दिला होता की एक 20 ओमचा रेजिस्टन्स आहे. किती आहे? 20 ओमचा रेजिस्टन्स आहे. 20 हा 20 ओमचा जोडलेला आहे आणि एक 100 ओमचा जोडलेले दोन पॅरलल मध्ये. आणि टोटल करंट जर असेल तर त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला की याच्यामधला करंट काढायचा आहे. कशामधला? 100 मधला करंट काढायचा आहे. किती येईल करंट सांगा करंट डिव्हिजन रूल नुसार? तर बघा करंट डिव्हिजन रूल काय सांगतो आपला? टोटल करंट गुणिले याच्यातला काढायचा म्हणजे अपोजिट घ्यायचा इथलचा आणि इथे किती येईल? 120. 0 0 कॅन्सल. बे एक बे बे सकून 12 म्हणजे 10 भागिले 6 इजिकल टू किती येतं? 6 1 6 1.1 36 6 6 36 म्हणजे 1.66. किती येतं? 1.66. तर असे हे क्वेश्चन होते. हे ऑलरेडी असे क्वेश्चन होते. करंट डिव्हिजन रूल वर पण आले होते, व्होल्टेज डिव्हिजन रूल वर पण ऑलरेडी आपण हे घेतलेलं होतं. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस पण करून घेतली होती आपण. तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस वगैरे केलेली होती करंट डिव्हिजन रूल, व्होल्टेज डिव्हिजन रूल, तर यांना छान पेपर गेला आहे. ऑलरेडी इथं सेकंड शिफ्टला पण इतका काही अवघड पेपर नव्हता इथे. तर ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि हे माइंड मध्ये ठेवा तुम्ही की थर्ड शिफ्ट आणि फोर्थ शिफ्ट जे असेल यांना पण सोपाच. आणि उद्या आणि परवाही सुद्धा सोपेच पेपर येतील. चिंता करायची काम नाहीये. अभ्यास करत राहा. बूस्टर डोसचे रिव्हिजन मारत राहा व्यवस्थित. जे तर अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे तुम्हाला. मागचे जे 10 क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत त्या सुद्धा वाचून घ्या. मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्या सुद्धा तुम्ही करायच्या आहेत. न्यूमेरिकल सगळे झाले. आता यापुढे पण हेच न्यूमेरिकल येतील का? न्यूमेरिकल कुठे झाले सगळे? न्यूमेरिकल कुठे झाले बाळांनो सगळे? तुम्हाला सांगतोय की आता न्यूमेरिकल नाही झाले रे बाळांनो. उद्या ट्रान्सफॉर्मर वरचे न्यूमेरिकल येतील. न्यूमेरिकल म्हणजे तुम्हाला सांगतोय आता वर तुम्हाला करंट काढा येतील, व्होल्टेज काढा, पॉवर काढा, एनर्जी काढा, युनिट काढा. हे कुठं झाले? हे न्यूमेरिकल झाले का? आपण ऑलरेडी बूस्टर डोस मध्ये घेतलंय की करंट काढा, व्होल्टेज काढा, पॉवर काढा, एनर्जी काढा, युनिट काढा. जर याच्यात बघितलं तर स्लीप काढा. पुन्हा अजून रोटरची स्पीड काढा, रोटरची फ्रिक्वेन्सी काढा. अजून कोणते फुल लोड स्पीड दिलेली आहे, हाफ लोड स्पीड वर किती स्पीड राहील ते काढा. अजून इथं ट्रान्सफॉर्मर वरचे जे आहे, ट्रान्सफॉर्मर वरचे करंट V1 अपॉन जी V2 अपॉन V1 आहे, इथं V1 अपॉन V2 आहे, इथं I2 अपॉन I1 आहे, किंवा N1 अपॉन N2 आहे हे काढा. किंवा ट्रान्सफॉर्मर हाफ लोड वर कॉपर लॉस इतके आहे तर फुल लोड वर कॉपर लॉस किती हे येऊ शकतं उद्या. तर हे जे आपण न्यूमेरिकल घेतले ते येऊ शकतात. आता इथे आज तुम्हाला काय विचारलेलं आहे इथे, अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी काय आलं होतं. उद्या पोल पण येऊ शकतात. किंवा आता उद्या डीसी मोटर किंवा जनरेटर वरचे प्रॉब्लेम येऊ शकतात. उद्या डीसी मोटर किंवा जनरेटर वरचे सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर हे प्रॉब्लेम ऑलरेडी बाकी आहे. तुम्ही कसं काय म्हणता संपले? करंट डिव्हिजन रूल, व्होल्टेज डिव्हिजन रूल उद्या पण विचारले जाऊ शकतं. किमती चेंज करू शकतात ते. आलं लक्षात तुमच्या? किंवा केसीएल केव्हीएल वर तुम्हाला ऑलरेडी गणित विचारल्या जाऊ शकतंय. तर असा व्यवस्थित अभ्यास करायचा सर्वांनी. व्यवस्थित अभ्यास करा, सॉल्व्ह करा. 100% तुम्हाला यश हाती लागेल तुमच्या. त्याच्यामुळे चिंता करायची कसलीही गोष्ट नाहीये. व्यवस्थित अभ्यास करा. मी जे न्यूमेरिकल सांगितले ते व्यवस्थित न्यूमेरिकल करा. तर हे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. व्यवस्थित करा. ज्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे ते त्यांना
व्यवस्थित पेपर गेलेला आहे. बऱ्याच जणांचे अतिशय 25चे 25 क्वेश्चन बरेच जण विद्यार्थी सॉल्व्ह करून आलेले आहेत आणि करेक्ट सॉल्व्ह करून आले. बरेच विद्यार्थी आउट ऑफ क्वेश्चन करेक्ट सॉल्व्ह करून आलेले आहेत विद्यार्थी. त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. तर ऑलरेडी अशा प्रकारे इथं तुम्हाला हे करायचं आहे. आणि उद्याचा पेपर व्यवस्थित द्या. सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या पेपर संदर्भासाठी सर्वांना शुभेच्छा. घाबरू नका. वेळेचं नियोजन व्यवस्थित करा. वेळेचं नियोजन महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले टेक्निकल सॉल्व्ह करून घ्या. कमीत कमी सगळे व्यवस्थित. सर्वात पहिले टेक्निकल सॉल्व्ह करून घ्यायचं. मग त्याला जे व्यवस्थित येतात आपल्याला ते सॉल्व्ह करून टाकायचे मॅक्झिमम क्वेश्चन टेक्निकलचे. त्याच्यानंतर गणित घ्यायचं. गणिताचे जे येतात ते सॉल्व्ह करून टाकायचे सोपे. नंतर मराठीचे सॉल्व्ह करून टाकायचं किंवा टेक्निकल झाल्याबरोबर मराठीचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकायचे. मराठीचे क्वेश्चन बरोबर येतात सर्वच सॉल्व्ह करायचे. टाइम व्यवस्थित बघायचा. नंतर गणिताचे जे येतात ते सॉल्व्ह करून टाकायचे आणि बुद्धिमत्तेमध्ये जे सोपे आहेत ते सॉल्व्ह करायचे. मी सिटिंग अरेंजमेंटची प्रॅक्टिस केली म्हणून त्यालाच वेळ देत बसायचा नाही. जे सोपे आहे ते सॉल्व्ह करायचे. मग बादमध्ये तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट पझल्स वगैरे काय सॉल्व्ह करायचं ते करायचं. परंतु टेक्निकलच्या पेपरला व्यवस्थित वेळ द्यायचा आहे. टेक्निकलच्या पेपरला जवळपास तुम्हाला ते 25 क्वेश्चनला जवळपास 35 ते 40 मिनिटं द्यायची आहे. किती? 40 मिनिटं टेक्निकलच्या. 35 ते 40 मिनिटं द्यायची आहे टेक्निकलच्या क्वेश्चनला. त्याच्यामुळं व्यवस्थित शांत डोक्यानं टेक्निकलचा तर पेपर एकदम शांत डोक्याने सॉल्व्ह करा. अजिबात टेन्शन घेऊ नका की लेवल वाढेल की काय होईल, कसा पेपर येईल, काय होईल. तर एकदम शांत डोक्यानं पेपर तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. आता कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते तिथं शेअर करा. पेपर कंबाईन आहे की स्लॉट वाईज? सेशन वेगवेगळे आहेत. टेक्निकलचा सेशन वेगळा राहील. परंतु तुम्ही कधीही कोणत्याही सेशन मध्ये जाऊ शकता. त्या वेळेत पेपरचे 80 जे तुमचे 75 मिनिटं असतील तर त्या सेशन मध्ये तुम्ही कोणत्याही स्लॉट मध्ये कधीही जाऊ शकता. तुम्हाला वाटलं की माझं टेक्निकलचं संपलंय, मराठीमध्ये जायचं, तर मराठीमध्ये तुम्ही तिथं वरती जाऊन क्लिक करून हे करू शकता की त्याच्यामुळे स्लॉट कोणत्याही स्लॉट मध्ये जाता येतं तुम्हाला. तर सगळं सीट जवळपास सारख्याच आहे. थोडाफार चेंजेस असू शकतो. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं कसलंही कारण नाहीये. तरी सर्वांनी व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करायचा. ओके. सर्वांना बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करा आणि विजय मिळवूनच या. व्यवस्थित पेपर सॉल्व्ह केला, अभ्यास झालेला असेल तर विजय तुमचा नक्कीच होईल. याच्यात काही शंका नाहीये. जास्तीत जास्त टेक्निकलचे तुम्ही क्वेश्चन जास्तीत जास्त सॉल्व्ह करून यायचे. तुम्हाला असं टेक्निकलच्या तुम्हाला वाटलं की ह्या क्वेश्चन संदर्भात मला काहीच माहित नाही तर तोच क्वेश्चन तिथं सोडून द्यायचा. कमीत कमी अटेम्प्ट करायचे. कमीत कमी अटेम्प्ट किती असावा टेक्निकलचा? तर कमीत कमी 20 क्वेश्चन तरी टेक्निकलचे अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. कमीत कमी 20 क्वेश्चन टेक्निकलचे अटेम्प्ट करा. मराठीचे सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करा. मराठीचे सर्व क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करा. आणि मॅथचे तर मी म्हणेल तुम्हाला जास्तीत जास्त, आता तुमच्यावर डिपेंड आहे अभ्यासावर, तर मॅथचे पण तुम्ही जवळपास 10 क्वेश्चन तरी अटेम्प्ट करून या. 10 किंवा 8 ते 10 क्वेश्चन, 8 ते 10 क्वेश्चन अटेम्प्ट करून या. राहिला बुद्धिमत्तेचे 20, तर 20 पैकी कमीत कमी 10 तरी अटेम्प्ट करून यायला पाहिजे तुम्ही. चला, मी सर्वांच्या सोबत आहे. मी असं समजायचं की मी तुमच्या सोबत तिथे पेपरला बसलेलो आहे. बाजूला असं थोडंफार मान हलवायची
विचार करायचा की सांगायचं की सर याचं उत्तर काय आहे, तुम्ही काय सांगितलं होतं आणि त्याच्यानुसार तिथं पेपर सॉल्व्ह करायचा आहे. नाही पेपर तर मी म्हणेन 25च्या 25 अटेम्प्ट करून या, परंतु तुम्हाला वाटलं जे कमी, ज्यांचा कमी अभ्यास आहे त्यांच्यासाठी सांगतोय की कमीत कमी 20 अटेम्प्ट पाहिजे तुमचे, आणि ज्यांचा चांगला अभ्यास आहे ते आउट ऑफ 25च्या 25 तुम्ही हे करून या, अटेम्प्ट करून या. तर मी एकच सांगेल तुम्हाला, विजयी भव. सध्याला वेळ महत्वाची आहे, नक्कीच तुमचा विजय होईल याच्यात काही शंका नाहीये. फक्त अभ्यास करा आणि कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेतलं तर तुमचे मार्क कमी होतील.